पांगरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे श्री निसनाई देवी यात्रा समारोह पार पाडला. दिनांक 2/2025 ते 3/2/2025 रोजी गावकऱ्यांच्या उत्साहामध्ये संपन्न झाला. त्या ठिकाणी कार्यक्रम प्रथम सकाळी निसनाई देवी धारेवर जाते, नंतर ते दुपारी 1 वाजता धारेवरून आगमन होते व वाजत गाजत गावामध्ये आगमन होते. संध्याकाळी 5 ते 6 छबिना निघतो. रात्री 11 वाजता लोकनाट्य तमाशा मंडळ हा कार्यक्रम होतो. सकाळीही 9 ते 2 वाजेपर्यंत लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होतो. संध्याकाळी 4 ते 7 कुस्त्यांचा कार्यक्रम होतो. हे सर्व झाल्यानंतर यात्रेची सांगता पूर्ण होते. मौजे पांगरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सालाबादप्रमाणे माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी यात्रा भरते. श्री निष्ठाई देवी हे अतिशय जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चाकरमानी, विद्यार्थी आणि इतर सर्वच पाहुणे मंडळी माघ शुद्ध पंचमीच्या या यात्रेची वाट पाहत असतात. आपण आज या ठिकाणी आलो आहोत पांगारेमधील श्री निष्ठाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या समोर मधल्या पिढीतील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रशांत काकडे, त्यांना आपण हा प्रश्न विचारू की तुम्हाला यात्रेबद्दल काय वाटतं? पूर्वी यात्रा कशी होती, आता कशी आहे, किंवा यात्रा हवीशी वाटते का? जर वाटत असेल तर त्याची कारणं काय? यात्रा हा विषय ग्रामीण व्यवस्थेच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय जवळचा विषय आहे. म्हणजे जशी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दिवाळी आनंदाचे क्षण घेऊन येते, तसे हजारो वर्षाची परंपरा असलेली ही गावची यात्रा किंवा गावची जत्रा हा ग्रामीण व्यवस्थेचा एक फार मोठा उत्सव म्हणून समजला जातो. आणि जसं आम्हाला कळतंय तसं वर्षातील ते 2 ते 3 दिवस त्या गावातली लोक, आता माझ्या गावातली लोक कोणी मुंबई, कोणी पुणे, कोणी अनेक महाराष्ट्राच्या विविध भागात असतात. ते माझे मग चुलते, काका, मामा, आजोबा, माझी चुलती, वहिनी, मामी, अशा सगळ्या महिला भगिनी, पुरुष माणसं, वयस्कर माणसं गावची यात्रा वसंत पंचमी म्हटलं की वर्षातले सगळ्या दिवसाचं नियोजन त्या 2 दिवसावर ठेवून आणतात. आणि यात्रेच्या 2 दिवस आधी ही सर्व लोक आपापल्या गावी येऊन घर स्वच्छ करणे, गाव स्वच्छ करणे आणि आपल्या जत्रेनिमित्त येणारे आपले पै पाहुणे त्यांचं जे स्वागत करणार असतो किंवा गावच्या देवीच्या यात्रेला जी येणारी मंडळी असतात त्याच्यासाठी गाव एकदम गजबजून जातो. म्हणजे एरवी गावामध्ये कोणी तुम्हाला दुपारी किंवा दिवसा चिटपाखरू दिसणार नाही कामामुळे, पण यात्रेच्या त्या 2 दिवशी गावाची जी लोकसंख्या किंवा गावातली जी सर्व लोक आहेत ती सगळीच्या सगळी आबालवृद्ध लहान माणसं गावामध्ये त्या दिवशी येतात. अतिशय प्रचंड उत्साहाचं वातावरण या 2 दिवशी गावामध्ये असतं. आणि मग गावामध्ये काय काय असतं तर बऱ्याचशा तरुण मंडळींसाठी तमाशाचं आयोजन केलेलं असतं. जी महाराष्ट्राची सर्वोत्तम लोककला आहे ती लोककला पाहण्यासाठी काही वर्ग येतो. गावच्या यात्रेचा छबिना हा जो विषय असतो आमच्या लहानपणीपासून, म्हणजे मला वैयक्तिक सांगाल तर माझ्या आत्ताही अंगावरती काटा आलेला आहे की छबिना वाजायला सुरुवात झाली, ढोल्याने ढोल आणि ताशावर ताशाच्या निनाद सुरू झाला रे झाला की मला वाटत नाही की गावातला असा एकही तरुण तुम्हाला दिसणार नाही कडेने उभे राहिलेला, तो त्या डावामध्ये सहभागी होणार, डाव धरणार, त्या तालावरती नाचणार. अक्षरशः 5-5 तास तरुण मंडळी या गावचा जो देवीचा उत्सव आहे, पालखी जी आम्ही डोंगरातून वरच्या बाजूने घेऊन येतो गावामध्ये, त्याच्यामध्ये अक्षरशः सर्व माणसं सहभागी होऊन आनंदाने देवीची पालखी घेऊन येतात. हा झाला उत्सवाचा विषय. आणि मग गावामध्ये वेगवेगळी जी लहानपणी आमच्या दुकानं असायची खेळण्याची, प्लॅस्टिकची दुकानं, प्लास्टिकची खेळणी, त्यांना लोकांच्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, मग महिलांना कुणाला बांगड्या, कुणाला खेळणी, कुणाला बाहुली, कुणा या सगळ्या गोष्टींनी गाव गजबजून जातो. आणि असं आनंदाचं वातावरण, मग कुणाकडे पेढे, कुठे जिलेबी, कुठे शेवरेवड्या, असं हे सगळं चालू झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी गावामध्ये अनेक भागातले नामवंत मल्ल आमच्या गावामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या कुस्त्या पार पडल्या जातात. म्हणजे या ठिकाणी बलोपासनेचं सुद्धा कार्य यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये पाहायला मिळतं. अशा स्वरूपाची ही माझी यात्रा माझ्या गावातील सर्व लोकांना एकत्र आणते. माझ्या ह्या ग्रामदैवत, जी निष्ठाई मातेचं जागृत दैवत समजलं जातं, तिच्या चरणी आई बहिणी नतमस्तक होतात. आणि माझे खास करून इथला एक कन्सेप्ट मला नंतर कळाला की राखोळी नावाचा एक विषय आहे की माझ्या मुलाला किंवा माझ्या लहान बाळाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम येऊ नये त्याची रक्षा तू कर म्हणून
देवीवरती श्रद्धा ठेवून तिच्या दानपेटीमध्ये अनेक महिला एक ठराविक रक्कम त्यांच्या मनामध्ये ठरलेली अर्पण करतात देवीला. आणि आत्तापर्यंतचा असा इतिहास आहे की विज्ञान कितीही दूर गेलं तरी त्या देवीची एक श्रद्धेपोटी जे लोक मागतात किंवा तिला जे साकडं घालतात ते त्या देवीने आजपर्यंत पूर्ण केलेलं मला ऐकायला मिळालं. श्रद्धा ही तर जरूरच पाहिजे, अंधश्रद्धा तर मुळीच नको. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीची सीमारेषा जरी माहीत नसली तरी सुद्धा त्या दोन्हीच्या सीमारेषेवर असणारा हा उत्सव, याला आपण यात्रा असं नाव देतो. फार पूर्वी तर असं व्हायचं की गावचे जे व्यवहार होते ते सगळे यात्रेवर अवलंबून असायचे. म्हणजे यात्रेच्या वेळी सर्वसाधारणपणे एखादा नवीन सालकरी गडी ठेवायचा असेल तरी तो यात्रेच्या वेळी ठेवला जायचा. यात्रेच्या वेळी पै पाहुणे गावावरून यायचे आणि जरा सर्वांनी शांतता राखा, सहकार्य करा. ग्रामस्थ, पांगारे, श्री निष्णाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटी पांगारे अतिशय चांगलं मैदान जोडलंय पाहण्यासारखं. आणि आपल्याला नवी पिढी घडवायची मनानं, मेंदून आणि मनगटानं यासाठी गावोगावचे आखाडे यात्रेनिमित्त भरवले जातात. तरबेजखोर आपल्याला तयार करायचा, बलवान पिढी निर्माण करायची. कारण बलवंतांनी समाजाचं प्रबल नेतृत्व केलं आणि तीर्थनाथ जाधव आणि मोहनराव ठाकरे असतात. चित्तट वा नाचणीरावरती त्याला पुढचे या प्रफुल्ल लक्ष्मण काकडे. प्रफुल्ल लक्ष्मण काकडे, प्रफुल्ल लक्ष्मण काकडे आहेत का? येस, 100 प्रफुल्ल कारागिरा, प्रफुल्ल लक्ष्मण काकडे. 250 रवी नाना काकडे यांचे दोघांनाही 250. वा बघा, आम्हाला पण घेता काय इकडे पण आपल्याला घेतलं